विष्णू सहस्रनाम चिंतनमाला आतापर्यंत श्लोक 70 बघितले आपण आणि 537 नाम झाले आहेत आपले. आता श्लोक 71 आधी श्लोक वाचते. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधरः. 538 नाम क्रमाप्रमाणे आणि या श्लोकातलं पहिलं नाम महावराहः. ओम महावराहाय नमः. महाश्चासो वराहश्चेती महावराहः म्हणजेच महान वराहाच्या रूपाने अवतार धारण करणारा असा जो तो परमेश्वर, त्याचं एक नाम महावराह. वराहाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, डुक्कर, सामान्य डुक्कर या अर्थाने. आपल्या तुंडाग्राने नासिकाग्राने चिखल चिरतो, भुयू करतो आणि त्याच्या सुळ्यावर चिखलाचा गोळा चिटकून येतो, मातीचे ढेकूळ चिटकून येते. ही जी पृथ्वी आहे ही एक मातीचा गोळाच आहे. आम्ही त्याला भूगोल असं भव्य नाव देतो, पण आहे तो एक चिखलाचा गोळाच. हा चिखलाचा गोळा ज्यात 84 लक्ष योनी जीव जीवाणू वळवळत आहेत. अव्यक्तार्णवाच्या तळाशी कुठेतरी होता, त्याला व्यक्ताच्या पृष्ठावर कोणी बरं आणलं? तर या अव्यक्तार्णवात मुसंडी मारून घ्राणेन पृथ्व्या पदवीम विजिघ्रन म्हणजे पृथिव्याहा म्हणजे पृथ्वीचा शोध घेऊन. कशाने? घ्राणेनं, हुंगून पृथ्वीचा शोध घेऊन कोणा महासत्वाने तिचा ठाव काढला आणि तिला आपल्या हृदग्राने म्हणजे आपल्या सुळ्याने, कंदुकवत म्हणजेच एखादा चेंडू असावा असा उचलून व्यक्त पृष्ठावर आणून ठेवले. तो जो महासत्व आहे तो म्हणजे कोणी दुसरा तिसरा कोणी नसून परमात्मा, आणि म्हणून त्याला महावराह असं म्हटलेलं आहे. वराहाप्रमाणे त्यांनी तो पृथ्वीचा शोध घेऊन जणू काही या अर्थाने महासत्वाने त्या पृथ्वीचा शोध घेऊन तिचा ठाव काढला आणि आपल्या सुळ्याने कंदुकवत उचलून या व्यक्त पृष्ठावर आणून ठेवले. हा इतिहास विश्वोत्पत्तीच्या पुराणामध्ये सापडतो. आधुनिक मानव इतिहासामध्ये तो सापडणार नाही. इतिहासाचा विषय अतिच अर्वाचीन आहे, त्याचं स्थळ काळ अतिच मर्यादित आहे. पुराणांचा विषय झालेले स्थळ काळ ब्रह्मांडव्यापी आणि कल्पकल्पांतर्गत आहेत. म्हणून पुराणाचा उल्लेख जो आलाय तो विश्वोत्पत्तीच्या पुराणामध्ये तो सगळा हे उल्लेख त्यात आलेला आहे. त्यातील वर्णे विषय तसेच गंभीर आहेत. सृष्टी, दिक्काल, स्रष्टे देव, ऋषी, मनु, वेद, यज्ञ, स्वर्ग, नरक, यक्ष, रक्ष, असुर, नाग, किन्नर, गंधर्व, सिद्ध आणि परमात्म्याचे विविध अवतार आणि त्याच्या भक्तांची चरित्रे, हा सगळा विषयच अलौकिक आहे, दिव्य आहे, भव्य आहे आणि गुह्यही आहे. महावराहाचे चरित्र त्यापैकीच एक. आज वराहाला आपण तुच्छ समजतो, तुच्छ जीव समजला जातो, पण ती एक शिवी होऊनही बसलेली आहे. डुक्कर जे म्हणण्याची पद्धत आहे ती एक शिवी पण होऊन बसलेली आहे, पण ही चूक आहे. वराह हे सामान्य तत्व नव्हे, तर त्याची बुद्धी कशी आहे? त्याची बुद्धी, त्याचं बळ, त्याची निर्भयता आणि त्याचा पराक्रम प्रशंसनीय असाच आहे. तो प्रसंगी वराह आहे, तो प्रसंगी वाघाला आणि सिंहालाही मात देतो, त्यांना तो भीत नाही. उपनिषदामध्ये वर्णिल्याप्रमाणे अवाकी अनादरः आहे तो कोणाची पत्रास राखत नाही. हिरण्याक्षासारख्या धुडाला त्याने खेळवले आणि एका धडकेत लोळविले आणि पृथ्वीला सपत्र नलिनीप्रमाणे अलगद उचलून घेऊन आला. प्रचंड शक्ती, बुद्धी आणि निर्भयता हे गुण ज्याच्या ठाई अशा वराहाचं रूप घेऊन भगवंतांनी आपलं महासत्व, महत्त्व त्या अवतारामध्ये दाखवून दिलं आहे, वराह अवतारामध्ये. म्हणून वराह एक सामान्य सत्व नाही, अवाकी अनादरः म्हटलंय, म्हणजेच अचानक तिरस्कार करण्यायोग्य नव्हे. भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षाची तृतीया तिथी, या तिथीला वराह जयंती पर्व मनवलं जातं.
वराह नावाने विष्णूचे 3 अवतार होते असे सांगितले जाते. आदिवराह, नीलवराह आणि श्वेतवराह असे 3 अवतार विष्णूचे सांगितलेले आहेत. या 3 काळांना मिळून वराह काल असेही म्हटलं जातं. वरह, अह असे वेगवेगळे पद घेतल्यास समजा वराह शब्दाचे आणखीन एक वेगळं सांगितलंय की वरह अह असे वेगवेगळे 2 पद जर घेतले तर त्याचा अर्थ काय होईल? आकाराने मोठे असलेले श्रेष्ठ दिवस. अह म्हणजे दिवस आणि वरह म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने, म्हणजे आकाराने मोठे असलेले श्रेष्ठ दिवस, देवांचे किंवा ब्रह्मदेवांचे दिवस. ब्रह्मदेवाचे दिवस हे जे आहे ज्याचं स्वरूप तो महावराह असा वेगळा अर्थ यात केलेला आहे. वराहावताराशी जोडलेली एक कथा पण आहे की पुरातन समयाच्या वेळी जेव्हा दैत्य हिरण्याक्षाने पृथ्वीला पळवून नेलं आणि समुद्रामध्ये लपवून ठेवलं तेव्हा ब्रह्माच्या नाकातून भगवान विष्णूनी वराहावतार घेऊन प्रगट झाले. भगवान विष्णू आणि या भगवान विष्णूंच्या रूपाला बघून मग सगळ्या देवदेवतांनी ऋषीमुनींनी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आणि मग सगळ्यांच्या आग्रहावरून भगवान विष्णूंनी हा वराहावतार घेऊन पृथ्वीला शोधून काढलेला आहे अशी पण कथा पुराणांमध्ये सापडते. श्लोक 71 539 नाम बघतो आपण. गोविंदः ओम गोविंदाय नमः. गोभिर्वाणीभिर्विंदते वेत्ति वेदांत वाक्यैर्तिवा गोविंदः. आदि शंकराचार्यांनी भाष्य करताना जे म्हटलंय की गोभिही आणि वाणीभिही. गोभी म्हणजे वाणीद्वारा जो जाणला जातो. विंदतेचा अर्थ आहे प्राप्त करणे किंवा जाणले जाणे. वेत्ती या अर्थाने जाणतो, जो जाणला जातो, प्राप्त करतात. किंवा वेदांत वाक्याने, वेदांत वाक्य ही इति, वेदांत वाक्याने जे जाणल्या जातात त्यांना गोविंद ही एक संज्ञा दिलेली आहे. गोभिः एव यतो वेद्यो गोविंदः समुदाहृतः. वाणीद्वाराच तो कसा आहे? वेद्य आहे, म्हणजे वेद्याचा अर्थ जाणण्यायोग्य आहे. या वचनामध्ये गोभिः जे म्हटलं आहे ते उपनिषदातील अवतरण आहेत. गोचा अर्थ आहे वाणी आणि विंद म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. हे परमात्म्याचं नाव मोठं अर्थपूर्ण आहे. आपण याआधी सुद्धा बघितलेलं आहे. श्लोक 33 मध्ये 187 नाम बघितले आपण आणि गो शब्दाचे अनेक अर्थ पण त्यावेळेस बघितलेले आहेत. पुन्हाही एकदा आपण पुनस्मरण व्हावं म्हणून बघूया की गोचा अर्थ आहे पृथ्वी, गोचा अर्थ आहे गाय, गोचा आणखीन एक अर्थ सांगितलाय इंद्रिय, गो म्हणजे वाणी, गो म्हणजे ज्ञान. गोचा अर्थ आहे गमनशील प्राणी, चरणारा प्राणी. पृथ्वी जशी सतत परिभ्रमते म्हणून गमनशील या अर्थाने म्हटलं आहे पृथ्वी, म्हणून तिला गोला पृथ्वी पण म्हटलेलं आहे. गाय वनोपवने हिंडते, चरते म्हणून गो म्हटलेलं आहे. इंद्रिय कशी असतात? इंद्रिय सुद्धा म्हटलेली आहेत. तर इंद्रिय कशी आहे? आपल्या विषयांमध्ये, त्यांच्या विषयामध्ये सतत फिरत असतात, चरत असतात. वाणी सुद्धा सर्वत्र वावरत असते. ज्ञान सर्वत्र संचरत असतं, त्याला अगोचर काहीच नाही. अशा प्रकारे हे जे गोतत्व आहे हे स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि अतिसूक्ष्म रूपाने सर्वत्र नांदत आहे. या सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल अशा या गोतत्वाला ज्याने आकळले आहे तो परमात्माच गोविंद म्हणावयाचा. सर्व विश्व जाणीवेच्या अधीन आहे. ज्याबाबत जाणीव नाही ती वस्तू आहे म्हणता यायची, म्हणजे ज्याबद्दल जाणीव नाही ती वस्तू आहे असं म्हणता यायचं नाही. कारण सर्व विश्व कसं आहे? जाणीवेच्या अधीन आहे. चराचर सर्वांचं अस्तित्व चेतनाधीन आहे. हे जे सगळं चराचर आहे या सर्वांचं अस्तित्व कोण आहे? तर चेतनाधीन आहे, त्यांच्या अधीन आहे, ते चेतनेच्या अधीन आहे. चेतन जर नसेल तर अमुक एक वस्तू आहे हे कळणार कोणाला आणि ती मिळवणार तरी कोण? जी वस्तू मुळी जाणवतच नाही ती मिळवलीही जाऊ शकत नाही. जी जाणवल्या जाते किंवा जाणीवेच्या अधीन आहे त्यालाच प्राप्त करता येतं. म्हणून जाणणे आणि मिळवणे ह्या ज्या आहेत हे वस्तुतः कसं आहे? अभिन्न आहे. परमात्मा हा चिद्रूप असल्यामुळेच सर्व गोतत्व सूक्ष्मादी आणि स्थूलांत त्याच्या अधीन आहे. तो मात्र कुणालाच आकळता येत नाही, धरता येत नाही.
कारण तो केवळ काय विषयी आहे, तो विषय नाही आहे. त्याच्यामुळे सगळं काही जाणता येतं. परमात्मा हा गोविंद आहे. गोविंद आहे म्हणूनच त्यालाही प्राप्त करण्यासाठी, त्यालाही जाणून घेण्यासाठी, वाणीनी असो की वेदवाक्यांनी असो, त्याला जाणून घेण्यासाठी साधक सतत प्रयत्न करत असतात. मुमुक्षु सतत प्रयत्न करत असतात. पृथ्वी, गाय, इंद्रिये, वाणी, ज्ञान सर्व त्याच्या अधीन आहे. ज्ञान आध्यात्मिक, वाणी आधिदैविक आणि इंद्रियादी जे आहेत ते सगळे आधी भौतिक आहेत. 3 विभाग केलेले आहेत. ज्ञान म्हणजे आध्यात्मिक आहे, वाणी आधिदैविक आणि इंद्रियादी जे सगळे काही आहेत ते सगळे आधी भौतिक होय. आणि या तिहींना त्याने आकळले आहे. कोणी? परमात्म्याने. म्हणून त्याचं नाव गोविंद म्हटलेलं आहे. अथवा इंद्रिय त्याचे रूप पाहतात, वाणी त्याचं नाम गाते, चेतना तत्प्रविष्ट होऊन तदात्म होते. म्हणूनही त्याला गोविंद म्हटलेलं आहे. जो गोसार देतो तो गोविंद. गोविम गव्यम ददाती. भगवान कृष्णाने पृथ्वीचं सार म्हणजे औषधी, औषधींचं सार ते दूध आणि दुधाचं सार नवनीत ते दिलेलं आहे. तसंच म्हणजे पृथ्वीच्या रूपाने सगळं हे मिळतं आपल्याला. तसंच वाणीचं सार काय आहे तर वेद, वेदांचं सार उपनिषद आणि त्यांचेही सार गीता ही जगाला दिलेली आहे. आणि म्हणूनही तो गोविंद आहे. लौकिक आणि अलौकिक दोन्ही अर्थांनी तो गोविंदच आहे. म्हणजेच भगवान वाणीद्वाराही जाणला जातो, प्राप्त करता येतो, अथवा वेदांत वाक्यानेही जाणला जातो गोविंद या अर्थाने. म्हणूनही त्याला गोविंद ही संज्ञा दिलेली आहे. श्लोक 71 540 नाम बघते आपण. सुषेणा. ओम सुषेणाय नमः. शोभना सेना गणात्मिका यस्य इति सुषेणा. ज्याची सेना स्वकार्यक्षमतेमुळे कशी आहे? शोभना म्हणजे शोभिवंत आहे, म्हणून त्याचं एक नाम सुषेण असं सांगितलंय. परमात्म्याची सेना कोणती? तर संकल्प ही परमात्म्याची सेना म्हणावायची. आदी शंकराचार्यांनी भाष्य करताना शोभना सेना गणात्मिका असा शब्द वापरलाय. गणात्मिका. यस्य म्हणजे ज्याची आहे. गणात्मिका म्हणजे ज्याची ही अशी शोभिवंत अशी सेना आहे, म्हणून तो सुषेण. श्री विष्णूच्या सेनेला त्याचे गण पार्षद म्हटले जातात. त्यामध्ये साधू संतांचाही समावेश होतो. श्री विष्णूचे जे पार्षद आहेत त्याच्यामध्ये साधू संतांचाही समावेश होतो आणि या पार्षदांना गणही म्हटलेला आहे. आणि म्हणून ही सेना जी आहे सगळी ही सुषेण आहे. सुषेण म्हणजे सुचा अर्थ आहे चांगला, मनोहारी, शोभिवंत आणि सेना ही अशी अशा अर्थाने. सुसेना शोभना सेना यस्य सह सुषेणः. परमात्म्याच्या संकल्प मात्रे हे जे विश्व आहे हे उदयास्त पावत असते. असं ज्याचं सामर्थ्य आहे तो सुषेण आहे. आपली यत्किंचितही हानी होऊ न देता जी प्रतिपक्षाला शमवते तीच खरी सेना. आणि तिला सु म्हटलेलं आहे म्हणजे उत्तम म्हटलेलं आहे, म्हटलं जातं. जी आपल्या स्वतःची कुठलीही हानी होऊ न देता शत्रूंना नमवते, प्रतिपक्षाला नमवते, शमवते, म्हणून ती उत्तम म्हटलं जाते ना. परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणाची अशी सेना दाखवता येणार नाही. इतर कोणतीही सेना जरी समर्थ असली तरी तिला आपली मुळीच हानी होऊ न देणे हे शक्य नाही. त्याचप्रमाणे आपल्या अंगीकृत कार्यामध्ये पूर्ण सफल होणे ही तिच्या हातचे नाही. कारण सर्व कार्याच्या कारणामध्ये दैव आहे. हे एक असं कारण आहे आणि इतकं जबरदस्त कारण आहे की त्यावर कोणाही जीवाचा जराही अधिकार पोचत नाही या दैवावर. ते खास देवाच्याच हातचे आहे. आणि म्हणून तो कोण आहे? तो सुषेण आहे. त्याच्याच हाती हे सगळं आहे. ही जी गणात्मिका ही जी सेना आहे ही त्याच्या स्वाधीन आहे. त्याच्या स्वकार्य क्षमतेमुळे ती शोभिवंत दिसते. इतर सेनांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना हे सगळं करता येणार नाही. म्हणजे त्यांची हानी होणारच नाही असं होऊ शकत नाही. किंवा आपल्या अंगीकृत कार्यामध्ये त्या सेनेच्या अंगीकृत कार्यामध्ये ती पूर्णपणे सफल होईल असंही होऊ शकत नाही. पण भगवंताची जी सेना आहे ती मात्र या सगळ्यामध्ये
शोभून दिसणारी आहे आणि ती मात्र सफल होणारी आहे. आता परमात्म्याप्रमाणे परमात्म्याचे अवतार हे सुषेणच म्हणावेसे. कारण मगाशीच जे म्हटलेलं आहे की त्याचे जे पार्षद आहे, साधू संत इत्यादी, यांचा त्या गणात्मिकांमध्ये समावेश झालेला आहे. म्हणून म्हटलंय की परमात्म्याप्रमाणे परमात्म्याचे जे अवतार आहेत तेही सुषेणच म्हणायचे. परमेश्वरी संकल्पानेच ते प्रेरित असतात. त्यामुळे वानर सेनेच्या बळावर त्यांची मोहीम यशस्वी होते. श्रीराम हे विष्णूचेच अवतार, म्हणजे हे जे अवतार आहेत सगळे परमात्म्याचे अवतार, हे परमात्म्याचे अवतार त्याच्या प्रेरणेनेच सगळं संकल्प पूर्ण करतात. आणि म्हणून वानरसेना, या वानरसेनेच्या बळावर श्रीरामांनी आपली मोहीम यशस्वी केली. वानर बलवान नखदंतायुध तरी असतात, पण निर्बळ नखदंत अकिंचितकर असलेले निशस्त्र नर, त्यांच्या सेनेच्या बळावरही त्यांचा सत्याग्रह यशस्वी होतो. उलट महाबलवान शस्त्रास्त्र सुसज्ज चतुरंग सेना समन्वित असलेले रावण असो, जरासंध असो, हिटलर असो, रोजोसारखे असतात असे महाबलाढ्य, परंतु ते परास्त होतात यांच्या पुढे. कारण तिथे प्रेरणा परमात्म्याची नसते, तर प्रेरणा कोणाची असते? तिथे अहंकाराची प्रेरणा असते. आणि मग शेवटी अखेर अहंकार असला की त्याचा विनाश आलाच. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः मामात्म परदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. हा जो श्लोक आलाय गीतेमध्ये, हे आसुर भावाविष्टित जे असतात ते ईश्वराचा विरोध करीत असतात. आणि मग परमात्मा संकल्प शरणागत अशी ही सुषेणता ही त्यांची. पण जे हे सगळे या परमात्म्याला आसुरभाव असणारे ईश्वराचा विरोध करीत असतात. कारण त्यांच्याजवळ अहंकार असतो, बळ दर्प काम क्रोध हे सगळं असल्यामुळेच ते नष्ट होतात. पण परमात्मा संकल्प शरणता ही ज्याच्याजवळ आहे ते कसे, तेही सुषेणच म्हणायचे. ती जिथे आहे तिथे काय, तत्र श्रीर विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, असं जे संजयाने म्हटलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी हे सगळे आहे, सत्य संकल्प आहे, त्या ठिकाणी विजय आहे, श्री आहे, समृद्धी आहे, सगळ्या प्रकारची आहे. आणि शाश्वत नीतीही तिथेच आहे. ती जिथे नाही तद्विरोध जिथे आहे तिथे मात्र मग विनाश अटळ आहे. पण जिथे जिथे सत्य संकल्प आहे, शरणता आहे, अहंकार विरहित अशी संकल्प सगळ्यांचे आहेत, तिथे तिथे मात्र श्री विजय आणि भूती ज्याला म्हणते तसा शाश्वत नीती तिथे असणारच. तिथे मात्र विनाश कधी नाही, ते सगळे नेहमी यशस्वीच होणार. परमात्म्याचे अवतार जे म्हणता येईल तेही सुषेणच, आणि प्रत्यक्ष परमेश्वर तर सुषेणच होईल. कारण त्याची सेना ही कशी आहे, स्वकार्यक्षमतेमुळे अतिशय शोभिवंत अशीच आहे. श्लोक 71. 541 नाम बघतो आपण. कनकांगदी. ओम कनकांगदिने नमः. कनकमयान्यंगदानी अस्येति कनकांगदी. कनकमय म्हणजे सोन्याचे बाजूबंद लिहिलेला तो कनकांगदी म्हटलेला आहे. सुवर्ण केयुरवान. भगवान गदी जसे आहेत तसे कनकांगदीही आहेत. तो जनार्दन गदा धरून वैऱ्यांना तर्जनच करीत नाही, तर कनकांगद धारण करून भक्तांना सुखार्जनही तो होतो. तो कधी गदी होऊन अभक्तांना दुःख करता म्हणजे दुःख देणारा होतो, आणि कनकांगदी होऊन भक्तांना सुख करता झालेला आहे. परमात्म्याचे विग्रह असंख्य शस्त्रास्त्रांनी तसेच असंख्य अलंकारांनी नटवलेले आपण पाहतो. इथे थोडे परमात्म्याचे विग्रह म्हणजे काय आधी थोडं बघू. काहींना याचा अर्थ माहीत असेलही, काहींना नसेलही, म्हणून थोडं बघूया. विग्रह म्हणजे विग्रह देवतांचे असतात, कोणी व्यक्तीचा नव्हे. देवी देवतांची मूर्ती ज्यावेळी शास्त्रोक्त विधीने मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून स्थापिली जाते तेव्हा त्या देवतेचा विग्रह असं म्हटलं जातं. मूर्ती किंवा विग्रह याचा प्रचलित अर्थात काही फरक नाही, सामान्यतः सारखंच असल्यासारखं वाटतं. जी ठोस आकृतीमध्ये प्रत्यक्ष दिसते त्याला मूर्त म्हटलं जाते, आणि मूर्त विशेषणानेच मग हे नाम झालंय मूर्ती.
पण मूर्ती आणि विग्रह यात थोडं अंतर आहे. मूर्ती घर, अंगण, चौकात किंवा सार्वजनिक स्थानावर स्थापित केल्या जाते, पण विग्रहासाठी निश्चित स्थान देवघर, मंदिराच्या गर्भगृहातच स्थापना केली जाते. शालिग्राम शिळाला विष्णूचा साक्षात विग्रह मानला जातो. श्रीरामांना विग्रहवान धर्म म्हणजे धर्माचे साक्षात स्वरूप म्हटले जाते. अयोध्यामध्ये श्रीरामांच्या विग्रहाला म्हणजे श्रीरामललाला विराजमान म्हणण्यामागे हाच भाव होता. ते प्राणप्रतिष्ठित असल्याने साक्षात विग्रहवान आहे. थोडक्यात हे सांगायचं आहे की परमात्म्याचे विग्रह असंख्य शस्त्रास्त्रांनी तसेच असंख्य अलंकारांनी नटवतात. शंका येते की भगवंताला शस्त्रास्त्रांचा, अलंकारांचा इतका सोस का? भगवंताला सोस नाही, परंतु ती दोन्ही त्याची अंगभूत आहेत. परम सुंदर परमात्म्याची ही अंग प्रत्यंगे अत्यंत कशी आहेत? आकर्षक, अर्थात नयन मनोहर आहे. ही त्याची दिव्य शोभा, ही परम आल्हादकता सूचित करण्यासाठी त्याचे रूप नखशिखांत अलंकृत केले जाते. कनकांगदी हे पद उपलक्षणात्मक आहे. तसेच तो सर्व प्रहरणायुध म्हटलेला आहे किंवा वर्णिला जातो. सर्व प्रहरणायुध आपल्याला विष्णू सहस्रनामामध्ये शेवटी हे नाम येणार आहे. कारण जे परमात्म्याला मानित नाहीत त्याचा विरोध करतात, परमात्म्याला विरोध करतात, त्याला मानित नाहीत, त्याच्या प्रजेला किंवा भक्तांना छळतात, त्यांना कसा आहे तो भयावह आहे. अशा अभक्तांसाठी, अशा क्रूर लोकांसाठी तो भयावह आहे. त्याची ही अभक्त भयावहता प्रगट करण्यासाठी त्याच्या सर्वांगी शस्त्रास्त्रे विराजमान आहेत. अभक्तांना त्याची दृष्टी काराग्नी समान दाहक आणि वाणी कशी आहे? वज्र समान विदारक आहे. जे अभक्त आहे त्यांच्यासाठी त्याचे सर्वांग त्यांना कसं भयावह आहे. आणि म्हणून परमात्मा सर्व प्रहरणायुध असं वर्णिला जातो. सर्वत्र तो सर्व प्रहरणायुध वर्णिला किंवा रेखाडला जात नाही सगळ्या ठिकाणी, कारण तसं करण्याची गरज पण नाही. त्याच्या हातात एक छडीही पुरे आणि एक मुद्रिकाही बस आहे. ती छडी किंवा मुद्रिका उपलक्षण होय. तेवढ्यानेच त्याचे परम भयावहत्व आणि परम आल्हादकत्व सूचित केले जाते. परमात्मा केव्हाही निरायुध आणि निरालंकार वर्णिला जात नाही. सगळे शस्त्रास्त्रांनी, अलंकारांनी युक्त असेच दाखवले जातात. या त्याचे हेच रहस्य आहे. परमात्मा हा सदैव निग्रहानुग्रह समर्थ आहे. हे रहस्य जे आहे ते भूषणायुधे सूचित करतात. ही जी त्यांची आभूषणं आहेत ही त्याच्यातूनच सूचित केल्या जाते. कारण जो खल आहेत त्यांना दुःख करता, त्यांच्यासाठी दुःख करताय. जे खल आहे, दुष्ट आहे, क्रूर आहे त्यांच्यासाठी तो दुःख करता आहे. पण जे भक्त आहे त्यांच्यासाठी तो कसा आहे? सुखकारक असाच आहे किंवा त्यांना त्यांचं भय दूर करणारा असा आहे. म्हणून सोन्याचे बाजूबंद लिहिलेला असा हा कनकांगदी म्हणावायचा. भगवान जसा गदी तसा कनकांगदीही आहे, हेच या नामातून सुचवायचं. श्लोक 71 542 नाम भक्तवान गुह्यः. ओम गुह्याय नमः. रहस्योपनिषद्वेद्यत्वात् गुहायां हृदयाकाशे नियतीत्वा गुह्यः. गुह्य म्हणजे अत्यंत गूढ, गंभीर. सत्याचे स्वरूपच कसं आहे? अत्यंत गंभीर आणि खोल असल्यामुळेच उपनिषदातील तत्वज्ञानही अत्यंत गहन आणि गंभीर आहे असं आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात. त्यामुळेच उपनिषदांचे तत्वज्ञान रहस्यमय समजलं जातं. विष्णूचं ध्यान गूढ अशा हृदयाकाशात केलं जातं आणि म्हणून त्याला परमगुह्य म्हटलं जातं. गुह्य गोष्टी पुष्कळ असू शकतील, पण त्या सर्वांमध्ये मौन हे परमगुह्य समजलं जातं. गीतेमध्ये म्हणूनच म्हटलंय 10व्या अध्यायामध्ये मौनै चैवास्मगुह्यानाम. भगवंत स्वतः सांगतात विभूती सांगत असताना की अतिगुह्य जे आहे, गुह्यानाम गुह्य, अतिगुह्यांमध्ये गुह्य काय आहे तर मौन, तो मीच होय. इथे गुह्य पदाने तेच गुह्यतम अभिप्रेत आहे. उपनिषदामध्ये गोष्ट आहे, एक अंतवासी आचार्यांकडे गेला आणि मला ब्रह्म समजावून सांगा म्हणाला. आचार्य काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला.
तरी ते बोलले नाहीत. त्याने आणखी तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला. आचार्य तरीही बोलले नाहीत. क्षणभराने पुढे ते त्याला म्हणाले, भल्या मुला, तुला 3-3दा सांगितले की तो आत्मा कसं आहे, शांत आहे, मौन आहे, पण तू लक्षातच घेत नाहीस. ते ब्रह्म शब्दाने सांगता येण्याजोगे नाही, पुढेने दाखवता येण्याजोगेही नाही, मनाने चिंतिता येण्याजोगेही नाही. ते कसं आहे, अनिर्वचनीय आहे, अनिर्देश्य आहे. अनिर्वचनीय म्हणजे सांगता येण्यासारखं नाही, अनिर्देश्य म्हणजे बोटाने दाखवता येत नाही, कुणीने दाखवता येत नाही, आणि अचिंत्य आहे म्हणजे चिंतन करण्यायोग्य सुद्धा ते नाही. त्यामुळेच ते परमगुह्य म्हणायचे. नुसतं गुह्य नाही तर परमगुह्य. ते गुहेत दडलेले आहे, अगदी अंतरतर आहे, कूटस्थ आहे, तिथे कोणाचाच लाग लागत नाही, आणि म्हणून त्याला गुह्य म्हणावयाचे. जे जे म्हणून आपण पाहतो, ऐकतो, कल्पितो त्याहून हे वेगळं आहे, पार वेगळं आहे, अगदी मुलखा वेगळे आहे. त्यामुळेच त्याला गुह्य म्हणावे लागते. तत्सम काहीच नाही, तत्तुल्यही काही नाही. मग त्याचे आकलन कसे करावे? साम्य वैषम्यानुसार आपण एखाद्या वस्तूची कल्पना करीत असतो. इथे तर साम्य नाहीच, पण वैषम्याचाही आश्रय घेऊन त्याची वैलक्षण्याने कल्पना करता येत नाही, कारण त्यात संबंध जोडला जातो. आणि तो जो गुह्य परमात्मा तो तर केवळ स्वरूप आहे, त्याचं वैलक्षण्य तरी कसं दाखवणं शक्य आहे, आणि म्हणून त्याला गुह्य म्हणावायचे. इथे गुह्य शब्दाचा अर्थ आहे अत्यंत गूढ गंभीर सत्य स्वरूपाचं अत्यंत गंभीर खोल असं हे असल्यामुळे सत्य स्वरूप हे अत्यंत गंभीर खोल असल्यामुळेच त्याला रहस्यमय असं उपनिषदांमध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. श्लोक 71 543 नाम बघतो आपण. गभीरहा. ओम गभीराय नमः. ज्ञानेश्वर्य बलवीर्यादिवीर गंभीरो गभीरहा. ज्ञान, ऐश्वर्य, बल आणि पराक्रम आदी कारणांमुळे गंभीर असल्याने त्याचे एक नाम गभीर असं सांगितलेलं आहे. गभीरचा अर्थ आहे अगाध, खोल ज्याला म्हणता येईल, किंवा अगाध आहे ते असं अथांग, ज्याचा काही थांग पत्ता लागू शकत नाही असाही त्याचा अर्थ घेता येतो गभीर. प्रत्यक्ष उपनिषदेही तो जाणण्यास अत्यंत कठीण आहे असं म्हणतात. मनुष्याची मर्यादित बुद्धी त्या परमात्म्याचे पूर्णपणे आकलनगर प्रत्यक्ष साक्षात्कार करू शकत नाही. सामान्य बुद्धी जी मनुष्याची येते त्यात खोल अवगाहन करू शकत नाही. अगर त्याचं गूढ स्वरूप, त्याचे ज्ञान, सामर्थ्य, पावित्र्य यांचं स्पष्टीकरण करू शकत नाही. गुह्यो गभीरो गहनो गुप्त हे एक सूत्र आहे या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे. या 71 श्लोकातली ही खालची ओळ आणि अर्धा चरण. गुह्यो गभीरो गहनो गुप्त हे एक जणू सूत्र आहे. सर्वांचं मिळून तात्पर्य हे की परमात्मा अगम्य आहे. गुह्य शब्दातही तेच सांगितलंय. आता गभीरमध्ये सुद्धा आणि पुढे गहन आणि गुप्तमध्ये सुद्धा तेच सांगायचंय. परमात्मा अगम्य आहे. अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते. 12व्या अध्यायामध्ये हे आलेलं आहे की देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेची ना असा उल्लेख या अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते मध्ये आहे. तात्पर्य जरी एक असलं तरी ते व्यक्त करणाऱ्या पदांच्या छटा अशा वेगवेगळ्या आहे. गुह्य म्हणजे गूढ, अव्यक्त. गभीर म्हणजे अथांग, खोलच खोल, अतल असं म्हणता येईल. गहन म्हणजे निबिड, घनदाट, अभेद्य ज्याला म्हणता येईल असं. आणि गुप्त म्हणजे आवृत्त, योगमाया, समावृत, अंतरित, अंतररहित. अशा प्रकारे गुह्य, गभीर, गहन आणि गुप्त यांचे बारीक बारीक अर्थ वेगवेगळे आहेत. थोडेसे छटा वेगवेगळे आहेत त्या प्रत्येक अर्थामध्ये, जरी एक असं वाटत असलं तरी सुद्धा. नदी खोल आहे, डोह तीहून खोल आहे, सरोवर आणखीनच खोल आहे, आणि समुद्र तर खोलच खोल आहे. पण यांच्या खोलीला इयत्ता आहे. इयत्ता म्हणजे काय? सीमा आहे, मर्यादा आहे, परिमाण आहे. पल्ला, टप्पा, गुण, काल, दर्जा इत्यादींचे प्रमाणांचे मापन आहे. पण आत्मतत्वाच्या खोलीला मुळी इयत्ता नाही, कुठेही मर्यादा नाही, सीमा नाही, मोजता येण्यासारखी नाही, मापच नाही.
कारण आत्मतत्व हे निर्गुण आहे, निराकार आहे. आकाराला मोजमाप असतं, निराकाराला कुठचे? जे निराकार, अव्यक्त आणि अचिंत्य आहे त्या निर्गुणाची अगाधता किती वर्णावी. त्याच्या अगाधतेची, गंभीरतेची अनुभूती ज्ञानदेव महाराज अशी गातात की जाणोनिया नेणपण अंगी बाणले, नेणोनिया जाणपण सहज नेणवले व माये. आत्मज्ञानाची गती झाली निवांत, प्रबोध तत्व मी पावले व माये. ते आत्मतत्व, तो प्रबोध मुरलेल्या जाणीवेच्या स्वरूपाचा म्हणजे प्रगाढ निभृततेचा आहे. तीच गंभीरता आहे. तिथे जाणीव असून तिची खळबळ नाही, चळवळ नाही, वळवळ नाही. केवळ निस्पंद निभृत गंभीरता, प्रबोधाची सांद्रता, या गंभीर परमात्म्याचेच वर्णन नासदीय आहे. आनीत अवातम स्वधया तदेकम असं केलं जातं. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी एक म्हण आहे, पण आत्मतत्व त्याच्या अगदी विरुद्ध आहे. उथळ पाण्यात तुम्ही आरपार पाहू शकता, पण खोल पाण्यात कशाचाच थांगपत्ता लागत नाही. तसे हे आत्मतत्व आहे, अथांग आहे, गंभीर आहे, अर्थात अप्रतर्क्य आहे. आणि म्हणून परमात्म्याचं एक नाम आणखीन सांगितलं आहे, गभीरः. श्लोक 71 544 नाम बघतो आपण. गहनः. ओम गहनाय नमः. दुष्प्रवेशत्वात् गहनः, अवस्थात्रय भावाभाव साक्षीत्वात् गहनो वा. ज्याच्यामध्ये प्रवेश मिळवणं कठीण आहे, तिन्ही अवस्थांच्या भावाचा आणि अभावाचा साक्षी, आणि म्हणून गहन म्हणजे त्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रांतात आपणा स्वसामर्थ्याने प्रवेश करता येत नाही, असा तो गहन आहे. तर केवळ शरणागतीनेच त्याच्या पायरीपर्यंत जाता येतं. म्हणून परमात्मा गहन आहे असं म्हटलंय. सर्व पदार्थांमध्ये हिरा हा सर्वात कठीण, अभेद्य मानला जातो, पण त्यालाही पैलू पाडले जातात. त्याला तोलता येतं, म्हणजे त्याचा तोल होतो, मोल होतो. म्हणजेच या प्रकारे त्यात इंद्रियांचा, मनाचा प्रवेश झालाच. जगात अशी कोणतीही वस्तू आढळत नाही की ज्यात इंद्रियांचा आणि मनाचा प्रवेश होत नाही. प्रत्यक्ष वस्तूत इंद्रियांचा प्रवेश होतो. त्यांचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इंद्रियांकरवी जाणला जातो. रुपया घेतला तर त्याचा खणखण का बद्ध आवाज किंवा बद्ध आवाज, खणखण आवाज किंवा बद्ध आवाज, त्याचा गुळगुळीत किंवा खरबरी स्पर्श, त्याचा गोल आणि दंतूर आकार, त्याचप्रमाणे त्याचा पांढुरका रंग हे त्याचं रूप, त्याची विशिष्ट चव म्हणजे रस, आणि त्याचा तो तापवला असता येणारा गंध. श्रोत्र, त्वक, नेत्र, रसना आणि घ्राण या इंद्रियांना गोचर आहे. म्हणजे हे सगळं नाकाने म्हणा, डोळ्यांनी म्हणा, कानाने म्हणा, रसनेने म्हणा, या सगळ्या इंद्रियांना ते जाणता येतं, गोचर आहे. परोक्ष वस्तूची कल्पना मन करते, जी दिसत नाही, अपरोक्ष आहे, त्याची कल्पना करता येते मनाने. त्या कल्पनेचा आधार विषयेंद्रिय, सन्निकर्षज म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा पूर्वी कुठेतरी संयोग झालेला असल्याने मग पूर्वानुभवच तो असतो की हो असं असं बघितलेलं होतं, असं असं आहे, असा असा त्याचा आकार आहे, असं असं त्याचा स्पर्श आहे. हे सगळं पूर्वानुभवानेच कळतं इंद्रियांचा झालेला असे संबंध, किंवा मनाने कल्पना केली ते असं असू शकतं, कारण कुठेतरी आधी बघितलेलं असतं. रसनेची गोड तिखट कळते. रसना जी आहे, जिव्हा आहे, त्यांनी गोड तिखट कळतं. डोळ्यांनी सुंदर, वाईट, ठीक आहे, चांगलं आहे किंवा फार कुरूप आहे हे सगळं दिसतं. मन मग त्यात रमतं किंवा मग त्याहून दूर जातं. तसंच त्वचा, कर्ण, नाक या इंद्रियांच्या द्वारा त्यांच्या विषयांचा संयोग आणि वियोग मनासह आल्यामुळे मग स्मरण होतं. पूर्वानुभव असतो, आधी बघितलेलं असल्यामुळे तो पूर्वानुभव असतो. त्याद्वारे मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वस्तुमात्रामध्ये प्रवेश होत असतो. परंतु जे अव्यक्तच आहे, अतींद्रिय आहे, वाङ्मयाला अगोचर आहे, कधी बघितलंच नाही डोळ्यांनी, कधी वाणीने सांगता येण्यासारखंच नाही आहे, पुन्हा दिसत पण नाही आहे, म्हणजे अव्यक्त आहे, अतींद्रिय आहे, वाङ्मयाला अगोचर आहे, त्यात कोणाचा प्रवेश होऊ शकेल? आत्मतत्व हे असं आहे, तिथे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजे वाणी, मन कोणाचीच पोच नाही. मग त्यात
शिरकाव कुठले, ते अतिंद्रिय असले तरी बुद्धिग्राह्य म्हटले आहे. ही जी बुद्धी आहे ती म्हणजे कोणती, काय म्हटलेलं आहे? कारण ती अंतःकरण पंचकांपैकी एक आहे. नाही, अंतःकरण पंचकांपैकी एक आहे का? नाही. ही जी बुद्धी आहे ही म्हणजे आत्म्याचा स्वभाव आहे. इथे जी बुद्धी म्हटली आहे ती आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा कुठल्याही बाह्य साधनांशिवाय तो जो निजानुभव घेत असतो त्याची शक्ती ती इथे बुद्धी समजायची आहे आणि ती आत्म्याहून भिन्न आहे. अर्थात तो परमात्मा केवळ स्वसंवेद्य आहे, स्वस्तरास अगोचर आहे आणि म्हणून तो गहन आहे असं म्हणायचं. त्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रांतात आपणास स्वसामर्थ्याने प्रवेश करता येत नाही, तर केवळ शरणागतीनेच त्याच्या पायरीपर्यंत जाता येत. गीतेच्या 11व्या अध्यायात भगवान स्वतः सांगतात की ज्ञातून द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप भक्त्या तू अनन्या शक्य. पुन्हा पुढे म्हटलेलं त्यांनी, या अनन्य भक्तीनेच मला प्रत्यक्ष पाहणे, माझा दिव्यानुभव घेणे, तत्वतः मला जाणणे किंवा माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे. शरणभाव अनन्य भक्तीनेच तो गहन असलेला कदाचित त्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रांतात प्रवेश करता येऊ शकतो, अन्यथा नाही. शरणभावामुळेच हे सांगायचे. असा हा गहन. पुढे गुप्त नाव बघूया. श्लोक 71 545 नाम बघतो आपण. गुप्त. ओम गुप्ताय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की वांग मनसा गोचरत्वात् गुप्तः एषः सर्वेषु भूतेषु गूढोत्तमा न प्रकाश्यते इति श्रुतेः. वाणी, मन आणि इंद्रिये यांना गोचर नसल्यामुळे, यांचा अविषय असल्यामुळे, मन बुद्धी इंद्रियांना कळण्याच्या पलीकडे असल्यामुळे गुप्त हे नाव भगवंताचे आहे. उपनिषदे पुन्हा पुन्हा तेच सांगतात. तो स्वतःच आत्मस्वरूप असल्याने शरीर, मन, बुद्धी इत्यादी साधनांनी जाणला जाऊ शकत नाही. परमात्मा गुप्त म्हणजेच अप्रगट, अदृश्य, अनिर्वचनीय, अचिंत्य आहे, ज्याचा थांग पत्ता लागत नाही. हे वारंवार आपण बघितलंय. म्हणून त्याचं एक नाम इथे गुप्त म्हटलेलं आहे. तो हा किंवा तो असं म्हणताच येत नाही. तो तर सर्वगत आहे, परंतु तो सर्वगत सर्वव्यापी असूनही दिसत नाही, कारण तो सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थै चान्तिके च तद्. गीतेच्या 13व्या अध्यायात आलेले आहे की सर्व भूतांच्या अंतर्बाह्य तेच भरलेले आहे. चरही आहे आणि अचरही तेच आहे. सूक्ष्मत्वात म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगं नाही, ते दूरही आहे. दूरस्थै च अंतिके च तत्. आणि जवळही आहे म्हटलंय, म्हणजे दूरही आहे आणि जवळही आहे. सगळंच कसं आहे, अनाकलनीय आहे. सोन्याची बांगडी जर घेतली तर आत बाहेर सोनंच दिसतं, फक्त सुवर्ण कंकण हा कल्पनाविलास. तसंच हे ब्रह्म भूताकार हा भास जो आहे, हे जे ब्रह्म आहे हे भूताकार हा भास आणि सत्य तेच ब्रह्म. पण डोळ्याने ते दिसत नाही, लक्षात येत नाही. ते अलक्ष्य असल्यामुळे त्याला गुप्त म्हटले जाते. पण वस्तुतः ते कशाने झाकले जाणारे नव्हे. जे झाकणार ते झाकावयाच्या वस्तूहून नेहमी मोठं असतं. म्हणून आत्मतत्वालाच बृहत म्हणून ब्रह्म ही संज्ञा दिली जाते. अर्थात ब्रह्म म्हणजे न झाकले जाणारे आणि अतिविशाल, सुबृहत असं म्हटलंय. बृहत्ता आहेच म्हणजे विशालता आहेच, पण सुबृहत अतिशय विशाल, कुठे कशाने ते झाकले जाऊ शकत नाही. पण असे हे बृहत असून सुद्धा हे कसं आहे, गुप्त म्हटलेलं आहे. कारण ते कोणा अतिसूक्ष्म बुद्धीच्या प्रज्ञावंतालाच उपलब्ध होते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या म्हणजे चर्मचक्षुच्या ढोबळ दृष्टीला ते दिसत नाही. चर्मचक्षुने जे दिसतं त्या इंद्रियगोचर विषयांनी आमची बुद्धी पटलावृत झालेली असते. त्यामुळे सर्वत्र गडगंज भरलेला परमात्मा आम्हाला दिसत नाही. ते जे पटल आहे ते पटल दृष्टीवरून दूर सारले म्हणजे मग ते गुप्तच प्रगट होते. आणि आजवर प्रगट होते ते कायमचे मग लोपते. ज्याला भान झाले तर रज्जूच्या ठाई सर्पभ्रम पाहत नाही, त्याला रज्जू भेटते, सर्पिणी तुटते.
याचा म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, सर्पाचा भास होणं. रज्जू म्हणजे दोर अशा अर्थाने. दोर जर पडला असेल तर कधी कधी सर्पाचा भास होतो, परंतु तो भास निघून गेला की मग ते रज्जू आहे हे कळायला लागतं. त्याप्रमाणे म्हणजेच सर्पभ्रम त्या ठिकाणी नसतो, मग राहत नाही, म्हणून रज्जू भेटते आणि सर्पिणी तुटते म्हटलंय. ते जे सर्पभय आहे ते कायमचे मग मिटते. ही निर्भयताच मुक्ती होय. कारण आधी सर्प आहे म्हणून भीतीने माणसाची गाळण उठते, पण जेव्हा एकदा कळतं की हा सर्प नसून रज्जू आहे तेव्हा आपोआपच ते भय मिटतं. म्हणजेच ज्यावेळेस हा परमात्मा जो गुप्त आहे तो दिसत नाही, पण ते जर पटल दूर झालं तर मग ते दिसू लागतं जणू काही, आणि मग ती जी निर्भयता आहे, जे भय असतं दिसत नाही याचं, ते निघून जातं आणि मग निर्भयता म्हणजेच काय, मुक्ती होय. गुरुकृपेने ज्याला ही दृष्टी लाभली त्या तत्वार्थाच्या पायाळूला मग ते जे सगळे आहे ते गुप्तधन सर्वत्र दिसू लागते. पण त्यासाठी लागते गुरुकृपा, आणि ती गुरुकृपा लागली तरच हे गुप्तधन प्राप्त होऊ शकते किंवा सर्वत्र दिसू लागते. गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कुछ जानत नाही, अंतर राम बाहर राम, जहाँ देखो वहाँ राम ही राम, जागत राम सोबत राम, सपने में देखो राजा राम. मग अशी अवस्था होते, असं एक गीत गायला गेलेलं आहे. श्लोक 71 546 नाम चक्र गदाधरः. ओम चक्र गदाधराय नमः. मनस्तत्वात्मकं चक्रम बुद्धितत्वात्मिकां गदां धारयन् लोकरक्षार्थ मुक्तश्चक्र गदाधरः इति चक्र गदाधरः. मनस्तत्वरूप चक्र आणि बुद्धितत्वरूप गदा लोकरक्षणासाठी धारण करण्यामुळे भगवंताचं एक नाम आहे चक्र गदाधर म्हटलंय. राजदंड कशासाठी धारण करतो? दुष्टांचं शासन आणि सज्जनांचं पालन करून धर्माची संस्थापना करण्यासाठी. भगवान तसाच आहे, या विश्वाचे निग्रहानुग्रह रूप राज्य करण्यासाठी शस्त्र धारण करीत आहेत. जो कोणी धर्मबाह्य वर्तन करेल त्याला आपल्या अनिष्ट कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसेच जो कोणी धर्मानुसार वागेल त्याला आपल्या इष्ट कर्माचं इष्ट फळही मिळाल्याशिवाय राहणार नाही. करावे तसे भरावे या न्यायाची अचूक अंमलबजावणी ईश्वरी राज्यात होत असते. त्याची हमी भगवान आपल्या चक्र गदा धारणाने जगाला देत आहेत. चक्र हे भक्त संकट मोचन, तर गदा दुष्ट दमन आहे. सुजन प्रतिपालन हे मुख्य आहे. दुर्जन दमन हे तदंगभूत गौण आहे. आणि म्हणून चक्र हे भगवान मूर्तीच्या हातात वर असतं, तर गदा खाली दाखवलेली असते, म्हणून दमन म्हटलेलं आहे, दुर्जन दमन. राज्य म्हणजे राजकर्म, ते आहे हे धर्मसंस्थापन, ते म्हणजे धर्मसंस्थापन होय. राज्य म्हणजे राजकर्म. प्रजापालन त्यानुसार आहे, म्हणजे तदंगभूत आहे. तसेच ईश्वरी अवतार म्हणजे ईश्वरी अवतार कार्य धर्मसंस्थापन आहे, आणि त्याचे अंगभूत आहे प्रजापालन. त्या प्रजापालनाचे दोन विभाग म्हणजे सज्जनानुग्रह आणि दुर्जन निग्रह होत, आणि त्यांची प्रतीक म्हणजे चक्र आणि गदा. आणि म्हणून भगवान चक्र गदाधर म्हटलं आहे. मानवाची बुद्धी अल्प, ती न्यायाचे काय आणि अन्यायाचे काय याचा निर्णय बिनचूक करू शकत नाही. पुष्कळदा तर न्यायाच्या नावाखाली अन्यायच होतो आणि चोर सुटून संन्याशाला सोडी जातो, असे आपण नेहमीच बघतो. परंतु सर्वज्ञ आणि सर्वशक्ती परमात्म्याच्या न्यायदानात अशी गफलत संभवत नाही, आणि म्हणून तोच राजराजेश्वर होय. त्याच्या शासनात आपण राहायचे. इतर कोणी राजा आणि त्याचे शासन हरिदासांना ठाऊक नाही. त्यांच्या दृष्टीसमोर केवळ सदैव चक्र गदाधर उभा असतो, आणि त्यामुळेच ते अगदी निर्भय असतात. त्यांना भगवंताच्या हातातील चक्र म्हणजे सर्वतोभद्र सुदर्शन निशंक शांती सुखाची शाश्वती देत असतं. खरोखर हे चक्र म्हणजे स्वस्तिकच होय. त्याच्या हातातील कौमोदकी गदा, विष्णूच्या गदेचं नाव आहे कौमोदकी,
याचा अर्थ आहे मनमोहक, सुंदर असा. कुमुद शब्दापासून कौमोदकी झालेला आहे. जललिली म्हणतात त्याला. परंतु हा सगळा भाग वेगळा. कौमोदकी कशाला म्हणतात ते. पण विष्णूच्या चक्राचं म्हणजे स्वस्तिक आहे. खरोखर चक्र म्हणजे स्वस्तिक आहे. त्याच्या हातातील जी गदा आहे तिचं नाव आहे कौमोदकी. आपल्या नावाप्रमाणे जगातील दुर्जनतेचा दुर्गंध दूर करून पृथ्वीला आपल्या पराक्रमाने कुमुदवत मुदित करीत असते, आनंद प्रदान करते. संकटमुक्त झाल्याने भक्तांना तिच्या दर्शनाने दुष्टतेचे पारिपत्य होईल याची हमी मिळते. आणि ते दुर्जनांच्या दुर्जनतेला मग भीक घालत नाहीत. कोण? तर भक्त. दुर्जनांच्या दुर्जनतेला भीक न घालता आपली सज्जनताने मात्र कधीही सोडत नाहीत. असा हा भगवान विष्णू मनस्तत्वरूप सुदर्शन चक्र आणि बुद्धितत्वरूप कौमोदकी गदाधारी जनरक्षणार्थ धावून येणारा असा आहे. आणि म्हणून त्याचे एक नाम चक्र गदाधर असं म्हटलं गेलं तर नवल नाही.